मित्रांनो, आज तुम्हाला मी एक अत्यंत महत्त्वाचं ठिकाण दाखवणार आहे। हे पहा, माझ्या डावीकडे जो तुम्हाला बॅनर दिसतोय, तर मित्रांनो, जे सोमनाथचं मंदिर होतं, मोहम्मद गझनीने 17 वेळा ज्याच्यावर स्वारी केली, त्या मंदिराच्या संदर्भामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आतापर्यंत आपल्याला नव्हती ती ही की त्याच्यामधलं शिवलिंग हे मॅग्नेटिक होतं आणि ते मॅग्नेटिक असल्यामुळे शाळुंकेपासून काही अंतर उंचीवर ते स्थिर राहत होतं। आणि अशा संदर्भातली एक सूर्याची मूर्ती कोणार्कच्या मंदिरामध्ये सुद्धा होती। आणि ज्यावेळी ते याने शिवलिंग तोडलं त्यावेळी त्याचे काही तुकडे जे आहेत ते तुकडे अनेकांनी लपवून ठेवले। त्यातल्या एका जो मंदिराचा पुजारी होता त्याने आपल्याकडे ते लपवून ठेवलेले होते आणि 1924 सालामध्ये ते त्यांनी शंकराचार्यांकडे दिले होते, कांची कामकोटी पीठाचे चंद्रशेखरानंद सरस्वती यांच्याकडे। आणि ते त्यावेळी त्याने सांगितलं की आपण आता सद्यस्थिती भारतामध्ये योग्य नसल्यामुळे 100 वर्ष ते लपवून ठेवूया। आणि आत्ता श्री श्री रविशंकर यांच्या मार्फत ते लोकांसाठी पुन्हा खुले करण्यात आलेले आहेत। श्री श्री रविशंकर यांनी ते ओळखलं आणि त्यांनी ते लोकांसाठी आता संकल्प केलेला आहे की पुन्हा ते सोमनाथला स्थापित करायचे। परंतु ते शिवलिंग आपल्याला पाहण्याचा अद्भुत योग आज आलेला आहे। माझे सहकारी मित्र सचिन पांढरमेसे तुम्हाला तो दाखव। मित्रांनो, याच्यात त्या तुकड्यांपासून कदाचित त्यांनी शिवलिंग बनवलेली आहेत। 2 शिवलिंग आहेत आणि ज्यावेळी त्या शाळुंक्यातून आपण ती बाजूला करतो त्यावेळी त्याचं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला तपासता येतं। कॅमेरा झूम करून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो, पण पांढरे त्याच्या आतमध्ये ते शिवलिंग आहे। आणि कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला जरी शिवलिंग मित्रांनो, ही ती माहिती दिलेली आहे। 1026 साली मोहम्मद गझनीने या शिवलिंगाचे तुकडे केलेले होते आणि त्यातला एक तुकडा एका पुजाऱ्याने जो आपल्याकडे ठेवलेला होता त्याचा आता शिवलिंगामध्ये आकार त्याचा दिलेला आहे। आणि त्याचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेलं आहे, परंतु आता इथे स्थापन केल्यामुळे ते कळत नाही आहे की शंकर यांनी ते सध्या आपल्या ताब्यामध्ये घेतले। म्हणजे शेवटी हे जे अध्यात्माचं धर्माचं कार्य आहे हे आताचे संत आपल्या पद्धतीने कशा पद्धतीने करतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। मधली 100 वर्ष आपली या देशातली धर्मासाठी अत्यंत वाईट गेली, परंतु आत्ता पुन्हा एकदा ती जागृती व्हायला लागलेली आहे लोकांमध्ये। त्याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे आता कार्यरत असणारे अनेक संत आपापल्या परीने कशा पद्धतीने धर्माची उत्थापना करतायत किंवा धर्मस्थापनेचा प्रयत्न करतायत त्याचंच एक छोटंसं उदाहरण आपण हे म्हणू शकतो। आणि तुम्हाला कुठेही ज्यावेळी कुठल्याही कार्यक्रमात या शिवलिंगांचं दर्शन घेता येईल तिथे तुम्ही तो घेण्याचा आवर्जून प्रयत्न करा। आणि आमच्यासाठी हा योग चालून आलेला आहे। सनातन शंखनाद महोत्सवामध्ये जवळपास 25,000पेक्षा जास्त हिंदुत्ववादी कार्यकर्ते किंवा साधना करणाऱ्या मंडळींनी याचा दर्शनाचा लाभ घेतलेला आहे। तुम्हालाही कुठे याचा लाभ घेता आला तर जरूर घ्या। धन्यवाद मित्रांनो। माझे मित्र सचिन पांढरमेसे यांच्यासह मी तुमची रजा घेतो।